मंडळी, स्वागत तुमचं आम्ही आशिष म्हात्रे चॅनल मध्ये। आणि आपला आगमनाचा शूट केलता, मुंबईला गेलतो आगमनाचा, मागच्या संडेला गेलतो। आणि आता आपण चाललो कुठे? आर्यन भाई बघ, आर्यन भाई, पियुष आणि क्रिश ना अंकित एक आहे जो विसर्जनाला होता गणपतीच्या आपल्या। मला दाखवते आज हे ब्लॉग मध्ये जास्त आर्यन काय भेटल? सिंगल तिकीट काढूचा टाइम झालाय। हे बघा, वैष्णवी देवी रिटर्न मस्त आता दर्शन झाला। भले 2-3 दिवस लागलं तिथं थांबलं, पण देवीने त्यांना दर्शन दिला। आर्यन भाई दिसतं काय येडेचाली करतोय। आता आपण इथं पहिला रेड रोडचा तिकीट काढू। पियुष आमचं चालते बघा, चाल दाखव व्हायची। लय डेंजर आहे, चाल लय डेंजर आहे का? नाही 10 रुपये नाही। मस्त 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 आर्यन भाई, मस्त मस्त आर्यन भाई बघा। ट्रेनची जलदबाजी, कारण की 4:29 ट्रेन आहे। 1 मिनिट राहिलाय फक्त, पकडायला लागेल। सीवूडवरनं आपण डायरेक्ट रे रोडला। आर्यन भाई, आर्यन भाई टाइमपास फोटो बघते। जो पियुष बोलायला काहीतरी कोण पण दिना मामा सारखा। सो रे रोडला पोचलो, 5:27 आली। आणि आता आर्यन भाईला भूक लागली जाम। भूक लागली, 4-5 वारा पावलं गिरी जाता और आणि झाला आर्यन पचका। आर्यन पचका हला पहिल्यांदा रे रोडला आलोय। पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा नवरात्र मध्ये आम्ही आता आलो रे रोडला। नाही तर आपण डायरेक्ट आर्यन भाई असला आणि पीस असला तर मजा आहे। पहिले स्टेशन रूपच का झालाय काय रे? पियुषचा किस्सा सांगतो काय तुम्हाला। मस्त प्रेम आहे बघा, मला वाटतं ही असेल ना 90 मधल्याची बिल्डिंग असेल। बघवं नाही, नजर नाही लोक। आर्यन दास चला लवकर। पियुष असती पायऱ्या, पायऱ्याला माझी चप्पल स्लिप होते। आर्यन पियुष असती पायऱ्या आल्यान पियुष। सो आपण पोचलो रे रोडच्या महाराणीचं दर्शन घेण्यासाठी। आणि हा आहे तो मेन एंट्रन्स गेट रे रोडची महाराणी। आतमध्ये बघा, म्हणजे अजून आतमध्ये गेलो नाही। बघत नाही बघा, लाईट 36 वर्ष झालं। जसं आतमध्ये पोचलो, खूप अशी भव्य अशी मूर्ती, म्हणजे आपली रे रोडची महाराणी, खूप सुंदर। दर्शन झालं। आर्यन भाई कसा वाटला? कशी आहे देवी? खूप अशी मस्त देवी बनवली। मूर्तिकार तोच आहे, सत्ती दादा। मूर्तीच एक नंबर आहे। आणि आता रे रोडची कुलस्वामी बघू आपण। आता जवळच आहेत देव्या या, मला वाटतंय। पहिले आम्हाला कन्फ्युज झालता, देव्या गवत नव्हतं आम्हाला, मॅपने पण चुकवलेला पूर्ण। पण आता लाईनीची देव्या भेटत चालत। रस्त्यामध्ये अजून एक देवीचं दर्शन झालं आहे, मस्त सिंहासनावर नाव देव आहे बघा। ही देव म्हणजे रे रोडची कुलस्वामिनी, खूप अशी भव्य अशी मूर्ती। आणि ही पण फ्रेम मध्ये माझ्या बसत नाही मोबाईलच्या। आणि मग आपण वाईड अँगल केला तेव्हा फ्रेम मध्ये बसली। सो खूप भारी आहे। आणि मूर्तिकार अरुण दत्ते सर। कुलस्वामीचं पण दर्शन झालं आम्हाला, मस्त। आर्यन भाई तुला कशी वाटली देवी? खतरनाक आहे। क्रिश तुला? मला पण आवडली, मस्त मस्त पोपटावय देवी। क्रिश भाई काय बोलशील? भारी आल्यासारखं वाटलं ना? पहिल्यांदा बघला मी, एक नंबर वाटला, मनाला लागलं। मस्त मस्त भाई, यात्रा यात्रा रे देव्या बघायला गणपती। आर्यन सर का रेडी असतात बघा। इथला पूर्ण मोठे या आपल्या
साथ बोलू शकतो एक प्रकारच्या मेंटेनन्ससाठी. सो नंतर आपण गेलो रे रोडची आई भवानीच्या दर्शनासाठी. आणि ही पण जवळच देवी आहे कुलस्वामीच्या इथनं 5 मिनिटाचा रस्ता आहे. सो बिकॉज आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. आणि मी आगमन बघितलेला खूप अशी भव्य अशी मूर्ती आहे. सो बघू आता जवळ जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला पण दर्शन देतोय या सोबत माझ्या. खूप अशी मस्त देवी आहे आणि खूप मला जाम आवडली. कांतारा थीम आहे आणि मागच्या वर्षी पण भारी होती यांची देवी आणि यावर्षी आपण प्रत्यक्ष लाईव्ह दर्शन केला देवीचा. खूप भारी. ही पण देवी खूप छान होती. कांतारा थीम होती. आणि आता पियुष आता रे रोडची मा बघू लास्ट म्हणजे रे रोडच्या कंप्लीट होतील देव्या 4. हे पण खूप मोठे आहे. आणि रे रोडला नक्की आता आजची 6वा दिवस आहे आजचा. फक्त 4 दिवस राहिलं. आर्यन सर बघा चालताना कसं कारण खड्डल आहे म्हणजे इथं आहेत ना देव्या सर्व आपले याच्यामध्ये आहेत प्रॉपरली नाही. पूर्ण असं आहे म्हणजे काम सर्व हाय लोडिंग काम आहेत. तिथं देव्या म्हणल्या म्हणा हे आहे प्राऊड ऑफ आहे. एरिया बघा तुम्ही एरिया बघतो पूर्ण आपलं झाजाविधांची कामं इथंच चालू आहेत. रे रोडची मा आणि समोर आपले देवी हाय मंडप बघा. ही पण देवी खूप मोठी आहे म्हणजे 4 देवी बघल्या ना 4 देवी 20 फुटाच्या वरतीच आहेत. हिचा मूर्तिकार आहे ना सिद्धार्थ गोळे. आता जवळ जाऊ आपण आणि दर्शन घेऊ मस्तपैकी देवीचा. एनर्जी दाखव ना जराच तरी. कसा वाटला आपल्या 4 देवी बघून. आता जाऊ देवी बघू आतमध्ये. चालायची सवय नाही गाडीची सवय आहे त्याच्यामुळं. कारण की आर्यन भाई आहे ना 1 किलोमीटरच्या वरती चालला. आर्यन भाई ही देवी कशी होती. 4 देवी आवडल्या. 4 लालबागला बघू आता अजून शेड्यूल आमचा फिक्स नाही आला. तुम्हाला सांगेन अपडेट देईन तुम्हाला नक्कीच. आता पहिले आपण रे रोड स्टेशनला जाऊ. आणि हे एरियाचं नाव काय माहिती का दारुखाना. आणि सर्व आपल्याला मगाशी दिसलेली स्टेशनच्या बाहेरला अपोजिटला. पण आम्ही या साईडला आलो बिल्डिंगच्या अपोजिटला. या साईडला देवी आहे सर्व. हे एरियाचं नाव काय माहिती का दारुखाना. दारुखाना हे एरियाचं नाव आहे. सर्व कारखाने आहेत म्हणून हे एरियाचं नाव दारुखाना. तिथंच देव्या सर्व मोठ्या बसल्या आहेत. आणि मला आश्चर्य वाटते की या देवा कशा म्हणजे विसर्जन नेतात. कारण की रस्ता आर्यन बाय बघितलं कसं खड्डे बिड्ड आहेत. हा रस्ता लय डेंजरस नुसतं खड्ड म्हणजे एक पण प्लेन रोड नाही. रोड बघा तुम्ही गाभारशी डायरेक्ट रोड म्हणजे पहिल्यांदा मी असे रोड बघते म्हणजे लोकल. कारण की आपल्याला आहे ना सिटींची आई लागली सवय. हे बघा मोठी पण नवीन गोष्टी काहीतरी बघायला भेटतात. हा घरी जाऊन नाही घेतवाड नाही. आता आपण बघू पायी कल्याला जाऊ. पायी अरुण गवळीची देवी आहे. दगडी चाल दगडी चाल. फर्स्ट टाइम आहे ना मी रे रोडला आलोय. देव्या बघ रस्ता म्हणजे कारखान्यात बाई कारखान्याची मुलं रस्ते असंच राहणार. हा
आपल्याला लागली सवय सिटीची. हा आर्यन भाई त्यात झाला सिटीची सवय लागली ना चालाची भाई. गाड्या आल्या काही खाली जावं गाड्या लागतात आर्यन भाईला. देखो बेटे कैसे आदमी भाई चंबलून बसलं. फक्त आमचा आर्यनच आहे ना. अरे चिल्ला आहे भाई मजाक मस्ती फुल. पण आर्यनची गाडी आमची असते ना. आता आम्ही सगळ्या देव बघून घरी गेलो असतो नाही आर्यन. नेक्स्ट टाइम येऊ नाही फ्रेजा घेऊन. Sharp left. सो आम्ही दगडी चालला पोचलो आणि इथला माहोल बघा फुल अशी ट्रॉफिक. सो अशा प्रकारचा मुख्य द्वार आहे दगडी चालचा. आणि खूप वर्ष मला यायचं होतं दगडी चालला पण 2025ला आपण दर्शनासाठी आलेलो आहेत. तर जाऊ फटाफट आतमध्ये आणि दर्शन घेऊ माताचं. आम्ही आतमध्ये आलो आणि आतमध्ये बघा असा महल टाईप बनवला आहे. आणि आम्ही मुख दर्शन घेणार होतो चरण दर्शन नाही कारण चरण दर्शनला भरपूर टाईम लागला असता. आज शनिवार असल्यामुळे गर्दी बघा भरपूर अशी गर्दी आहे. आणि मुंबईमधली फेमस देवी म्हणजे दगडी चाल आणि प्रतिमा खूप अशी सुंदर आहे. तामरला सँडविच लय बेकार भूक लागली. दर्शन पण नाही घेतलं आर्यनने. आर्यन आहे ना आर्यनला ट्रेनची सवय नाही ना त्याच्यामुळं होते सगळं. फोर व्हीलर BMW पहिले वॅगनर चालवायचा असं आहे का. बाई रिक्षावाले आहे ना रेट वाढवला आहे. पहिले 30 होता नाही पोऱ्या 8च्या नंतर 40 होतं 10च्या नंतर 50 होतं. असं आहे का. मग देशला माहित आहे कारण की BSU रिक्षा आहे पण माहित आहे आम्हाला माहित नाही. 8च्या नंतर किती 40 ना. पहिले 30 असतं दिवसभर. ओके नंतर 8च्या नंतर 40. ओके 10च्या नंतर 50. बघा बरोबर आहे ना बाई. पियुष पात्रे डिटेल देते आपल्याला. आणि 5 जण आम्ही रिक्षा टोटल 6 जण. आर्यन बाय